की झालं तर बाबाच्या जयंती निमित्ताने एक गीत सादर केले पाहिजे बेल्लोरीजी. हाजी मानते की बाबा झुमडीजीचा जन्म झाला बेल्लोरीजी. हा बहु भाग्यवान आहेत लोक. बहुत भाग्यवान. पण बाबा बी तर दुःखामध्ये होते बेल्लोरीजी. होते ना. पण काय प्रसंग त्या परमेश्वरांनी घडवलं या कलियुगामध्ये माहित आहे. सांगा ना. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग होता. अंधश्रद्धा निर्मूलन लढण्याचा इरादाने होता. अंधश्रद्धा दूर करण्याचा इरादाने होता. विठोबाजी सर्व सत्ता आईचा तो लेख होता. वा वा. महान त्यागी बाबा जुमदेजी लाखात नाही तर जगात एक होता. महान त्यागी बाबा जुमदेवजी लाखात एक होता. म्हणून बांधवांनो, बाबांनी बहु मोलाची शिकवण दिली. या युगामध्ये त्या मान पुरुषाचे पवित्र आपल्याला लाभले हो. पण काळ्या डोईचा मानव चतुर प्राणी आहे. बाबाची शिकवण काय आहे आणि आम्ही काय करतो. म्हणून बाबांनी म्हटलं करोडो लाखो होतील पर बोटावर मोजण्या इतकं राहतील. त्याच्यामध्ये बांधवांनो आपल्याला गिनती करायची आहे. असा मानाचा धडा बाबांनी दिला. समानतेनं मान लहान मजला मोठ्यापासून तर म्हाताऱ्या वयस्कर लोकांपर्यंत सर्वांना एकच मान मिळवून दिला बाबांनी. सर्व समानतेने. पण आम्ही असमानता का म्हणून धावलो. अरे 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 हे विचार सोडून द्यावं आणि 105व्या जयंती अनुषंगाने त्या बाबाच्या चरणी त्या बाबाचे मान राखावं बांधवांनो. कारण की अगोदर लोक रामराम करत होतात, रामराम करत होते. नमस्कार कोणी घेत होता का बाबाजी? आहे. आणि तो नमस्कार असा मान मिळवून दिला बाबांनी. म्हणून एक छोटस गीत आहे. ओ लाल चुनरिया बिल्लोजी हाजी ओढली मैने लाल चुनरिया ओढली मैने पिया तुम्हारे
सेवक कसा पाहिजे? कसा पाहिजे? चरित्रवान पाहिजे. कारण 100 पाप जर मानवानं जर केलं नसेल आणि एक जर पुण्य जर केलं तर त्याचे 100 पाप नाहीसा होतात. त्याला म्हणतात चरित्रवान. आणि 100 पुण्य केल्यावर आणि एक पाप जर कधी मानवानं जर केलं तर त्याचे 100 पुण्य व्यर्थते जातात. त्याला म्हणतात चरित्रहीन. म्हणून प्रत्येक सेवकाचे विचार चरित्रवान पाहिजे. म्हणून सुईच्या धाग्याप्रमाणे त्याची जोपासना करावी बांधवांनी. काय म्हणतो? बाबाला जेव्हा परमेश्वरीचा मंत्र सापडला, स्वतः जीवन छपवून न ठेवता परिवाराच्या समोर ठेवलं. परिवारांना आपली सांगितली बाबांनी. सर्व घाबरले. सर्व घाबरले. परिवार असून सुद्धा बाबाला कोणाच्या सहकार्य लाभलं नाही. म्हणून बाबांनी स्वतः एकट्याने ते कार्य केलं आणि परमेश्वराची प्राप्ती केली. आणि हजारो करोडो लाखो सेवकाला दान वाटून दिलं. ते कार्य बाबांनी केलं. पण ती दैवी शक्ती कशाच्या रूपामध्ये सिद्ध झाली आजकालच्या लोकांना, कोण्या सेवकालाही आजपर्यंत कळलं नाही. पण ती बाबांनी सिद्धी त्या दैवी शक्तीला कोणत्या रूपामध्ये केलं, माझ्या शब्दाकडे लक्ष असू द्या. Bye.
बाबानी हवनाच्या रूपामध्ये सिद्ध झाली. परमेश्वराने योग दिला आणि प्रथम शक्ती बाबांनी प्राप्त केली. माहित आहे बिल्लोरीजी, सांगा ना. बाबांनी प्रथम कोणती शक्ती प्राप्त केली? नाही माहित नाही. अरे अरे अरे, बस काय नाही, बाबाचे सेवक आम्ही मोठे झालो, नगर झालो आणि अभिमानामध्ये आलो. बाबांनी अभिमानाची दिशा बाबांनी नाही धावली, स्वाभिमानाची धावली बिल्लोरेजी. हावजी. म्हणून माझे बोल आवडत असतील तर बिल्लोरेजी आत्मसात कर जा, अन्यथा फेकून दे जा. बाबांनी अरे त्या परमेश्वराची मर्जी झाली तरच कळला या सेवकाला की आत्मा हाच भगवंत आहे म्हणून. नाही तर आजपर्यंत कोण्या मानवाला कळलं नाही की आत्मा हाच खरा भगवंत आहे म्हणून. म्हणून मला काय म्हणायचं आहे, या ठिकाणी उपस्थित व्हावं म्हणून काय म्हणतो, भगवंताची मर्जी झाली शिकवलंय असं बाबाचे अनुभव. म्हणून त्या माझ्या काकाजीचं म्हणणं आहे, तत्व शब्द नियमाने जो सेवक चालेल बोलेल वागेल
माझं नातं अन्यथा काही नाही म्हणे बाबा. म्हणून द्वेष भावना सर्व विसरून जावं आणि बाबाच्या तत्वशब्दाने मला वागून जाणारी परमेश्वरी कार्य करावं. म्हणून मला काय म्हणायचं आहे, आदरणीय बाबांची सेविका शिलाबाई कुटे यांच्याकडून पार्टीला एक रुपये दोन मिळाली. पार्टीकडून नमस्कार सत्तेचे म्हणा. बाबांची सेविका इंदुताई पगाडे या ताईकडून सुद्धा पार्टीला 1 रुपये देणगी मिळाली. पार्टीकडून नमस्कार, बाबांचे आशीर्वाद. स्वर्गवासी मारुतीजी राकडे यांचे पित्यार्थ दादा, तुमचे नाव? नंदलाल भाऊ राकडे या दादाकडून पार्टीला 1 रुपये देणगी मिळाली. पार्टीकडून नमस्कार, बाबांचा आशीर्वाद. चला मी काय म्हणतो विनोदजी. परमात्मा एक. अद्याप दादांना नाव का सांगितलं